आपल्याकडे ना एकादशी हा दिवस फारच खास मानला जातो. साधा उपवास करणं एवढं नाही, तर त्या दिवशी आपलं मन, वाणी, आचार-विचार सगळं शुद्ध असावं लागतं. आणि म्हणूनच काही गोष्टी त्या दिवशी अजिबात करायला नकोत. पण का? त्यामागे काही पौराणिक आणि आध्यात्मिक दोन्ही कारणं आहेत. चला मी एक-एक सांगते. सगळ्यात पहिले म्हणजे एकादशीला भात किंवा तांदूळ खाऊ नये. हे ऐकूनच मी मोठे झाले आहे. पण नंतर वाचलं तेव्हा समजलं या तांदळामागे एक कथा आहे. एक महर्षी होते मेधा नावाचे. त्यांना आपल्या शरीराचा त्याग केला आणि त्याचं रूप स्वरूप म्हणजेच जव म्हणजेच तांदूळ आहे. हे धान्य म्हणजे त्या दिवशी खाणे म्हणजेच त्या महर्षींचा अनादर करणे होय. आणि वरून तांदूळ हे जलतत्वाचे असतात, त्यामुळे मन चंचल होते. एकादशीला मन शांत आणि स्थिर करणं फार महत्वाचं आहे. आणि महर्षींना त्या दिवशी महर्षी रूपात असल्याने तांदूळाला खाणं म्हणजेच मांस खाल्ल्या समान आहे. त्यामुळे हे तांदूळ त्या दिवशी वर्ज्य असतं. दुसरं असं आहे, गाईला अन्न घालू नये. हे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण खरं आहे. आपल्या धर्मात असं मानलं जातं की त्या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो. मग त्या दिवशी आपण जर गाईला अन्न खाऊ घातलं, पोळी खाऊ घातली, तर गाईचा उपवास मोडतो. म्हणून त्या दिवशी गाईला आपण उपवासाचे पदार्थ जसं केळ किंवा साबुदाणा असलेले पदार्थ आपण खाऊ घालावे. शक्यतो कोणतंही फळ गाईला खाऊ घालावे. आता बघ, तिसरी गोष्ट म्हणजे तुळशीची पाने तोडू नये. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे आणि भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. एकादशीला तिला विश्रांती असते आणि तिचं पान तोडणं म्हणजे तिच्या पवित्रतेला बाधा येणं असतं. म्हणून तुळशीचे पान चुकूनही तोडू नका. चौथं आहे पांढरं मीठ. हो, काही जण म्हणतात की मीठ हे मीठच असतं, पण तसं नाही. या दिवशी पांढऱ्या मिठाऐवजी सेंधा मीठ वापरायचं असतं, कारण सेंधा मिठाला उपवासायोग्य शुद्ध मानलं गेलेलं आहे. पाचवा आहे आणि फार महत्वाचं, भांडण नाही करायचं. कधी कधी ना उपवासामुळे चिडचिड होते, पण त्याच दिवशी शांत राहणं, संयम ठेवणं हाच खरा व्रताचा भाग आहे. सहावं म्हणजे मांसाहार, कांदा, लसूण हे तर पूर्ण वर्ज्यच आहे. कारण कांदा, लसूण सुद्धा मांसाहार इतकं बरोबर मानलं जातं. पण लक्षात ठेवा, फक्त एकादशीच नाही तर इतर त्याच्या आधीच्या दिवसापासून म्हणजे दशमीपासून हे बंद करावं लागतं. मांसाहार, कांदा, लसूण हे दशमीपासून बंद करावं. दशमी, एकादशी आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी असे 3 दिवस ही गोष्ट पाळावी. सातवं, झोपायचं नाही. हो, आपण म्हणतो उपवास करतोय, मग आपल्याला अशक्तपणा येतो, मग आपण दिवसभर लोळत बसतो. हे चालत नाही. उपवास म्हणजे ईश्वराला वाहिलेला दिवस आणि तो उपयोगी घालावा. म्हणजेच आपण पूजा अर्चना करावी, जप करावे, कोणत्या तीर्थस्थळी जाऊन यावे. याला पूर्ण दिवस आपण घालवावा. आठवं म्हणजे फक्त पाणी पिऊन वेळ मारू नये. तसं केल्यावर शरीराला काही फायदा होत नाही. उपवासाचा अर्थच राहत नाही. फळं खा, पण नुसतं पाणी पीत बसू नका. नववा, कुणाला दुखवू नका, वाईट बोलू नका. एखादं कठोर वाक्य सुद्धा दुसऱ्याला त्रास देऊ शकतं. त्याही दिवशी आपण चुकलो तर मग उपवास केल्याचा काय अर्थ राहणार? एकादशीला मन शुद्ध ठेवायचं, मग शब्द सुद्धा शुद्धच निघायला हवेत ना. कधीतरी आपलं वाक्य दुसऱ्याला फार लागून जातं. त्यामुळे आपण शुद्ध बोलावं आणि शुद्ध आचरण करावं, म्हणजेच आपल्याला उपवास घडेल. मोबाईल, टीव्ही पासून थोडं दूर राहा. आता तुम्हाला हे थोडं विचित्र वाटेल, पण अगदी खरं सांगते, मोबाईलवरती स्क्रोल करताना, टीव्ही बघताना काही ना काही अश्लील, राग आणणारं किंवा वाईट दृश्य येतच. आपल्याला वाटतं मी तर फक्त बघतोय, पण मनावर याचा परिणाम होतच असतो. तोच परिणाम आपल्या उपवासाच्या सात्विकतेवर होत असतो. म्हणून एक दिवस जर आपण या सगळ्यांपासून दूर राहिलो तर ते मनासाठी उपवास ठरतं आणि आपल्या शरीरासाठी पण होतं आणि आपला उपवास हा लागू होतो. 11वं आणि शेवटी देवाला विसरू नका. फक्त माणसाने तोंडाने माझा उपवास आहे असं म्हणून चालणार नाही. तर देवाचे नाव घ्या, दिवा लावा, तुळशीपाशी बसा, तुळशीजवळ दिवा लावा, विठोबाची नावं घ्या, विष्णू भगवानचे नावं घ्या, विष्णू सहस्त्रनाम म्हणा, गीतेचा अध्याय म्हणा. एक दिवस त्याच्यासाठी दिलात तर तो तुमच्यावर अखंड कृपा करेल. हे सांगण्यामागे एकच कारण, उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणे नाही, तर हे आहे एका भावनेचा, विचारांचा आणि श्रद्धेचा उत्सव. जर माहिती आवडली असेल तर शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय राम कृष्ण हरी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.